असे विषय जे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत। उदाहरणार्थ चेंबूरमध्ये युनिव्हर्सल शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळल्यानं विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। स्कूल व्हॅनमध्ये 13 विद्यार्थी असल्याची माहिती मिळते। जखमी विद्यार्थ्यांवर झेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। स्कूल व्हॅनवर झाड कोसळल्या प्रकरणी SBOAनं उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितले त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। तर माझं लक्ष त्या संरक्षण भिंतीकडे एवढ्यासाठी गेलं कारण ती संरक्षण भिंत बिल्डिंग पासून ती त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बांधली असेल, पण त्या झाडाला कुठेच जागा राहिली नाही। म्हणजे ते झाड नक्कीच कमकुवत झालं असेल आणि अशा पद्धतीने ते झाड ते आज जे कोसळले ते शेवटी एवढ्या मोठ्या पावसात त्या वाऱ्यामध्ये ते कोसळले। त्या पद्धतीचे आता आदेश मी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण अधिकाऱ्यांना, भिडे मॅडमला पण बोलणार आहे की बिल्डिंग प्रपोजलमध्ये जर अशी तुम्ही प्लॅन सँक्शन करता, त्याला लागून असलेल्या त्या साईडच्या आतमध्ये असलेली झाडं, तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करता त्याला लागून असलेली झाडं, ह्याचं सगळ्याचं सर्वेक्षण आता मी घ्यायला सुरुवात केली। पावसाळ्यापूर्वी सर्व झाडं एक ऑडिट केलं जातं। पावसाळ्यात कुठे दुर्घटना होऊ नये याकरता जसं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे, तसं स्टॉप वॉटर ड्रेन, सॉलिडेशन सगळ्या डिपार्टमेंट काळजी घेतं। तसंच गार्डन डिपार्टमेंटच्या तर्फे पण सगळ्या झाडांची पडताळणी केली जाते। जे कुठलं झाड कमकुवत आहे किंवा पडू शकतं या संदर्भात काळजी घेतली जाते। त्याच्या फांद्या तोडल्या जातात किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं, परंतु ती बाब या ठिकाणी दिसून येत नाही आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात। मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करावी। आणि तर अनेक वेळा मुंबई महापालिकेकडे तक्रार करूनही झाडांच्या फांद्या छाटण्यात न आल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। अच्छा तरह से सब लोग को बोलो, ये जो BMC है ना, जुना जो झाड़ है वो सब जाने दो। कितने लोग का जान लेने वाला है ये बड़ा बड़ा उधर भी है। हाँ, कितना बार एप्लीकेशन देना पड़ता है, वो लोग को मालूम नहीं होता है। दरम्यान चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। घटनेतील जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले। दरम्यान पुढारी न्यूजकडून काही सवाल उपस्थित होत आहेत, केले जात आहेत की जे लोकांच्या मनातले आहेत। मुंबई महापालिकेचा पावसाळी सुरक्षिततेचा दावा वायफळ ठरलाय का? धोकादायक झाडांची जबाबदारी कोणाची? झाडांची तपासणी वेळेत झाली होती का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? अजून 3 महिने पावसाळ्याचे बाकी आहेत, शाळा सुरू आहेत। पावसात मुंबई अजूनही अशी असुरक्षित का राहते? कधी मॅनहोलमध्ये पडून, कधी झाड कोसळून, तर कधी बिलबोर्ड खाली पडून माणसं का मरतायत? आणि प्रशासन यातून किंवा आता तरी धडा घेणार का? अशा दुर्घटना कधी थांबणार हा आपल्या सगळ्यांच्या मनातला सवाल।